pH वरचे न्यूमरिकल्स सोडवायचे झाले तर कोणते फॉर्म्युले वापरायचे बघा. pH इज इक्वल टू मायनस लॉग 10 टू द बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किंवा H3O प्लस सुद्धा म्हणू शकतो. PO इज इक्वल टू मायनस लॉग 10 टू द बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आणि pH प्लस POH इज इक्वल टू 40. आता बफर सोल्युशनच्या न्यूमरिकलसाठी कोणते फॉर्म्युले आहेत बघा. ॲसिडिक बफरसाठी pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग 10 to the base concentration of salt divided by acid and pK is equal to minus log 10 to the base Ka. And for basic buffer, POH is equal to pKb plus log 10 to the base concentration of salt divided by concentration of base and pKb is equal to minus log 10 to the base Kb. आता हे फॉर्म्युले वापरून आपण ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स सोडवूयात. H वरचा आपल्या एक्सरसाइजेस मध्ये असलेला पहिला न्यूमरिकल आपण बघतोय किंवा प्रॉब्लेम बघतोय. काय बघा. द pH ऑफ रेन वॉटर कलेक्टेड इन द सर्टन रिजन ऑफ महाराष्ट्र ऑन अ पर्टिक्युलर डे इज 5.1. किती आहे pH त्याचा? 5.1. देन कॅल्क्युलेट H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रेन वॉटर. काही रिजन मध्ये 5.1 त्याचा pH आहे तर त्याचे H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढ. मग काय काय दिलेलं आहे आपल्याला? pH of H2 is equal to 5.1, concentration of H3 is equal to काढायचं आहे. मग ह्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा? मगाशी आपण जे फॉर्म्युले बघितले त्यातला pH is equal to minus log 10 to the base concentration of H3O. मग आता pH ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 5.1. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 5.1 is equal to minus log 10 to the base concentration of H3O plus. मग आपल्याला H3O plus चं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे म्हणून H3O plus आपण इकडे घेतलं. काय येईल बघा. log 10 to the base concentration of H3O plus is equal to काय आलं? minus 5.1. आता minus 5.1 आहे आणि आपल्याला लॉग इथून काढून टाकायचं आहे. तर दोन्ही संख्येचा टेकिंग अँटीलॉग ऑफ बोथ द साइड्स, दोन्ही संख्येचा अँटीलॉग बघितला तर मग मात्र काय होतं? ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O राहतं. मग अँटीलॉग बघायचा असेल तर निगेटिव्ह संख्येचा आपण अँटीलॉग बघू शकत नाही कारण हे काय -5 -0.1 आहे. मग ह्यासाठी ज्या संख्येचा अँटीलॉग बघायचा ती संख्या पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून घ्यायची. मग ती कशी कन्वर्ट करायची? तर कसं आहे बघायचं. -5 ह्याची फोड केली आपण. काय आलं बघा. -0.1. लक्षात ठेवा बघा. ह्या दोन्हीची बेरीज काय येणार? -5.1. ह्याच्यामध्ये आपण काय केलं? एक ऍड केला आणि एक वजा केला. मग आता जो वजा केलेला आहे त्या वजा आणि वजाची बेरीज करायची म्हणजे निगेटिव्ह साइनची बेरीज करायची. ती काय येईल बघा. -6 आणि +1 आणि -0.1 ह्या दोन्हीची बेरीज केल्यानंतर ते काय येईल? 0.9. लक्षात ठेवा बघा. म्हणजे हे काय आलं? -5.1 इज इक्वल टू -6.9. म्हणजे लॉग ऑफ 10 to the base concentration of H3O plus is equal to 6.9. एक प्लस केलं एक मायनस केलं म्हणजेच काय आलं? 6.9. मग ह्याचा अँटीलॉग टेकिंग अँटीलॉग ऑफ बोथ द साइड, दोन्हीचा अँटीलॉग घेतला तर ह्या संख्येचा एखाद्या संख्येचा लॉग घेतला आणि अँटीलॉग घेतला तर येणारी संख्या काय असते? मूळचीच संख्या येते. म्हणून ह्या ठिकाणी काय येणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O plus is equal to अँटीलॉग ऑफ 6.9. आता अँटीलॉग 6 आहे म्हणजे इंटू काय येणार? ह्या ठिकाणी 0.9 चा आपण अँटीलॉग बघायचा आणि 6 आहे म्हणून त्याला काय करायचं? इंटू 10⁻⁻6 करायचं आणि ते उत्तर आहे तुमचं 7.943. 7.943 हा अँटीलॉग 9 चा येतो इंटू 10⁻⁻6 मोलर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू काय आलं? 7.943 इंटू 10⁻⁻6 मोलर. म्हणजे हे pH ह्याचा 5.1 का आला? ह्या ठिकाणी रेन वॉटरचा ऍक्च्युली वॉटरचा pH किती असायला पाहिजे? 7 असायला पाहिजे पण त्या ठिकाणी गॅसेस मिक्स होतात रेन वॉटरमध्ये आणि त्यामुळे त्याचा pH जो आहे तो pH काय येतो? या ठिकाणी ऍसिडिक येतो आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O येतं 7.943 इंटू 10⁻⁻6 मोलर.
pH वरचा सेकंड न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण बघतोय. इन NaOH सोल्यूशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इज 2.87 into 10⁻⁴. कॅल्क्युलेट द pH ऑफ द सोल्यूशन. मग काय काय दिलेलं आहे आपल्याला बघा. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि pH काढायचं आहे. मग OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिल्यानंतर pH काढता येईल का? तर नाही काढता येणार. तर काय काढता येणार त्याच्यावरून? तर POH काढता येणार. म्हणून पहिल्यांदा काय करायचं, ह्या OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनवरून POH काढायचा आणि POH आणि pH ह्याची बेरीज किती येते? 14. हा दुसरा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे त्याच्यावरून आपल्याला pH मिळेल. मग सोल्युशन पहिल्यांदा काय आहे बघा. POH दिलेला आहे ना, तर POH पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणार. तर POH इज इक्वल टू मायनस लॉग 10 to the base कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. POH काढताना काय येईल बघा. POH इज इक्वल टू मायनस लॉग 10 to the base कॉन्सन्ट्रेशन ऑफ आहे 2.87 into 10⁻⁴. आता ज्यावेळी आपण न्यूमरिकल सोडवले किंवा ऍसिड बेस न्यूट्रिलिटी ऍसिडिटी बघितलं होतं तेव्हा काय आलं होतं बघा. आपल्याला माहिती आहे मायनस ऑफ 10⁻⁷ जेव्हा येत होतं तेव्हा त्याचं उत्तर काय असायचं? 7 असायचं. हे तुम्हाला माहिती आहे. मग त्या ठिकाणी फॉर्म्युला कोणता वापरायचा आपण? लॉग ऑफ a⁻b इज इक्वल टू b log a. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरला जायचा. मग ह्या ठिकाणी कसं येईल बघा. POH इज इक्वल टू मायनस, याचं उत्तर काय ना -4 आणि लॉग ऑफ 10. लॉग ऑफ 10 किती येणार त्या ठिकाणी? 1 म्हणजे इंटू 1 झालं प्लस लॉग 10 to the base 2.87 म्हणजे -4. आता 2.87 चा लॉग बघत असताना प्लस काय आणायचं? 2.87 आहे म्हणून 0.28 चा 7 मध्ये लॉग बघितला तर 28 चा 7 मध्ये लॉग किती येतो बघा. 4579. किती आला? 4579. मग 4579 आले. आता हे -4 आणि मायनस प्लस होईल आणि हे मायनस होणार म्हणून येणार उत्तर त्याचं काय येणार बघा. प्लस POH इज इक्वल टू प्लस 4 मधून नाही बघा 1 2 4 5 3.451. POH काय आला या किमतीचा? 3.5421. हा झाला POH ऑफ NaOH सोल्यूशन. हा फॉर्म्युला कोणता वापरणार आपण? pH प्लस POH इज इक्वल टू 14. मग काय येईल बघा. pH प्लस POH इज इक्वल टू 14 असेल तर काय येणार? 14 मायनस POH इज इक्वल टू pH. मग काय येणार? 14 मायनस 3.5421. हे केल्यानंतर आपल्याला pH त्याचं उत्तर मिळेल. 14 मधनं 3.5421 वजा केल्यानंतर उत्तर काय येईल बघा त्याचं? 10.45 आणि काय 9 त्याच्यानंतर 7 5 4 10. काय येईल pH बघा त्याचा? 10.4579. हा त्याचा pH आला. 2 मार्काला हे न्यूमरिकल असतं. हा फॉर्म्युला अर्धा मार्क असणार. ह्या फॉर्म्युल्याला अर्धा मार्क. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून गेल्यानंतर हिथं अर्धा मार्क असेल आणि हिथं अर्धा मार्क असेल. म्हणजे आता आपण काय बघितलं? एक pH चा फॉर्म्युला बघितला, दुसरा POH चा बघितला. तिसरं न्यूमरिकल काय बघतोय बघा आपण. वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.04% डिसोसिएटेड इन 0.25 मोलर सोल्युशन. व्हॉट इज द pH ऑफ द सोल्युशन? म्हणजे आपल्याला काय दिले? पर्सेंटेज डिसोसिएशन दिलेलं आहे, त्याच्याबरोबर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि pH काढायला सांगितलेलं आहे. मग पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजे त्याच्यावरून काय काढू शकतो आपण? अल्फा काढू शकतो. अल्फा वरून काय काढू शकतो? H प्लस आयन किंवा H3O+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो? pH करू शकतो. म्हणजे ह्या न्यूमरिकलमध्ये ओसवाल्ड डायल्युशन लॉचे पण फॉर्म्युले वापरलेले आहेत आणि त्याचबरोबर काय वापरलेलं आहे? ह्या ठिकाणी pH पण वापरलेलं आहे. तर वीक ऍसिड HA डिसोसिएट कसं होतं बघा? सोल्युशन काय? HA प्लस H2O गिव्ज H3O+ प्लस A-. आता ह्या ठिकाणी पर्सेंटेज डिसोसिएशन जर काढायचं झालं
तर फॉर्म्युला काय अल्फा इंटू 100. मग आपल्याला अल्फा काढायचा आहे. मग अल्फा म्हणजे काय आलं पर्सेंटेज डिसोसिएशन डिवायडेड बाय 100. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत पर्सेंटेज डिसोसिएशन. मग अल्फा काढताना पर्सेंटेज डिसोसिएशन किती दिलेलं आहे 0.04 डिवायडेड बाय काय आलं 100 आलं. मग 0.04 म्हणजे 4 इंटू 10⁻², आणि हे इंटू 10⁻² म्हणजे अल्फा बरोबर काय आला बघा 4 इंटू 10⁻⁻4. लक्षात आलं का बघा. म्हणजे अल्फा इज इक्वल टू 4 इंटू 10⁻⁻4. मग ही अल्फाची किंमत घ्यायची आहे आणि H3Oचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. हे इक्विलिब्रियम रिॲक्शन इथं बघितल्यानंतर आपण जेव्हा इक्विलिब्रियम रिॲक्शन लिहिली होती याची ओसवाल्ड डायल्युशन लॉ डिराईव्ह करत असताना तेव्हा आपण त्या ठिकाणी लिहिलं होतं बघा याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं 1 मायनस अल्फा इंटू सी. अल्फा इंटू सी. H3Oचं किती असतं अल्फा इंटू सी. ए मायनसचं किती असतं अल्फा इंटू सी. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू काय आलं अल्फा इंटू सी. मग H3O प्लसचा अल्फा इंटू सी असेल तर अल्फा बरोबर किती आहे बघा 4 इंटू 10⁻⁻4 इंटू कॉन्सन्ट्रेशन सी. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आपल्याला 0.025 मोल. आता हा सुद्धा गुणाकार सोपा आहे. 0.025 1 2 इथं गेल्यानंतर काय मिळेल बघा हे इंटू 10⁻² येईल 10⁻6 आणि हे काय झालं 10 इंटू 10⁻6 येईल किंवा 1 इंटू 10⁻5. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस बरोबर काय झालं बघा लक्षात आलं का बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू 1 इंटू 10⁻5. 25 ने 4 ला गुणलं तर काय येतं ह्या ठिकाणी हे 10⁻4 आहे. इथं हे आल्यानंतर काय येणार 10⁻5 येणार आणि 0.25 इंटू 4 म्हणजे काय झालं 1 आलं. मग आता pH काढायचं आहे. pH साठी फॉर्म्युला कोणता आहे -log10⁻⁻⁴ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. मग आता हा फॉर्म्युला वापरत असताना H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे log10⁻⁻1 इंटू 10⁻5. आणि तुम्ही वॉटरचं pH काढताना बघितलं होतं 10⁻7 असताना उत्तर 7 येतं. तसं ह्या ठिकाणी pH काय येणार ह्याचा लॉग बघितला 1 चा लॉग 0 येणार log 10 चा 1 येणार आणि इथं फॉर्म्युला कोणता वापरला मगाच्या एक्झाम्पल नुसार log ऑफ a⁻b इज इक्वल टू b log a. म्हणून ह्या ठिकाणी उत्तर काय येतं त्याचं pH इज इक्वल टू 5. ह्या 3 स्टेप्सनी आपण ह्या ठिकाणी न्यूमरिकल सोडवलेला आहे. पहिल्यांदा अल्फा कॅल्क्युलेट केला नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि नंतर सगळ्यात शेवटी pH. pH वरचा पुढचा न्यूमरिकल प्रॉब्लेम आपण बघतोय. काय दिले बघा pH ऑफ मोनो ॲसिडिक वीक बेस इज 11.2. pH किती दिले त्याचा 11.2. कॅल्क्युलेट पर्सेंटेज डिसोसिएशन इन 0.02 मोलर सोल्युशन. 0.02 मोलर सोल्युशन मध्ये त्याचं पर्सेंटेज डिसोसिएशन काढा. म्हणजे pH दिलेला 11.2 कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलर आणि पर्सेंटेज डिसोसिएशन ह्या वीक बेसचं काढायचं आहे. मग वीक बेसचं पर्सेंटेज डिसोसिएशन दिलं असेल तर ह्या ठिकाणी अल्फा जर काढायचा असेल तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स पाहिजे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स पाहिजे असतील तर POH पाहिजे. म्हणून सुरुवातीला पहिल्यांदा pH वरून POH काढून घ्यायचा. मग सोल्युशन पहिल्यांदा काय करायचं बघा pH प्लस POH इज इक्वल टू 14 हा पहिला फॉर्म्युला वापरायचा. म्हणून POH बरोबर काय आलं 14 मायनस pH. POH इज इक्वल टू 14 मायनस pH किती आपला 11.2 वजा बाकी काय आली त्याची 2.8 म्हणजे POH आपल्याला मिळाला 2.8. म्हणजे POH निघाला pH वरून. आता त्याच्यावरून OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं. मग सेकंड फॉर्म्युला काय त्याच्यासाठी POH इज इक्वल टू -log10⁻⁻ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस म्हणजे log10⁻⁻ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू -POH. मग POH किती आहे बघा ह्या ठिकाणी मायनस काय ना तिथं मायनस साइन आहे 2.8 येणार. आता लॉग ह्या ठिकाणी लॉग जर काढायचा असेल तर ह्या एखाद्या संख्येचा लॉग आणि अँटीलॉग दोन्ही बघितलं की ती मूळ संख्या येते. म्हणजे ह्या संख्येचा पण अँटीलॉग बघायला पाहिजे आणि ह्या संख्येचा पण अँटीलॉग बघायला पाहिजे. मग अँटीलॉग बघायचं असेल तर निगेटिव्ह साइन असेल तर त्या संख्येचा आपण अँटीलॉग बघू शकत नाही. म्हणून ही संख्या जी आहे पॉइंट नंतरची संख्या आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायची. म्हणजे एक अधिक करायचा एक वजा करायचा म्हणजे काय बघा -2 -0.8 +1 -0.8
-1. आता हे -2 आणि -1 हिचं मिळून काय झालं -3 आणि हे -0.8 आहे आणि हे +1 आहे. +1 मधनं 0.8 गेल्यानंतर काय झालं +0.2 राहिला म्हणजे 3.2 आलं. म्हणजे log of 10 to the base concentration of OH minus is equal to 3.2. आता टेकिंग अँटीलॉग ऑफ बोथ द साइड, दोन्ही बाजूचा अँटीलॉग घ्यायचा म्हणजे एखाद्या संख्येचा लॉग आणि अँटीलॉग घेतला की ती परत मूळ संख्या येते. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 3.2. मग अँटीलॉग बघताना 0.2 चा अँटीलॉग बघायचा आपल्याला. मग 0.2 चा अँटीलॉग किती येतो बघा 1.585 आणि 3 असल्यामुळे हे काय येतं इंटू 10⁻³ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस बरोबर काय आलं बघा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 1.585 इंटू 10⁻³ आता ही जी व्हॅल्यू आहे OH मायनसची कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस ते वापरून आपल्याला अल्फा काढायचा आहे. मग मोनो ऍसिडिक बेससाठी काय असतं बघा परत इथे लिहिलेलं आहे BOH इन इक्विलिब्रियम विथ B++ OH मायनस. Therefore concentration at equilibrium is equal to concentration of BOH is equal to 1 minus alpha into C, B is equal to B plus is equal to alpha into C आणि concentration of OH is equal to alpha into C. हे आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉ मध्ये बघितलेलं आहे. मग concentration of OH minus is equal to alpha into C. Therefore alpha is equal to concentration of OH minus divided by C. मग अल्फाची व्हॅल्यू जी OH मायनसची जी व्हॅल्यू आहे इथं आलेली आहे ती तिथं सबस्टिट्यूट केली काय आलं 1.585 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे बघा 0.02 आणि 0.02 कॉन्सन्ट्रेशन घातल्यानंतर त्या ठिकाणी उत्तर काय येतं त्याचा अल्फा इज इक्वल टू 0.07925 येतं. मग आता अल्फाची व्हॅल्यू आली पण आपल्याला विचारलेलं काय आहे पर्सेंटेज डिसोसिएशन. मग पर्सेंटेज डिसोसिएशनचा फॉर्म्युला काय आहे पर्सेंटेज डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. मग अल्फा किती आहे 0.07925 इंटू 100 म्हणून पर्सेंटेज डिसोसिएशन येतं आपलं 7.925%. म्हणजे न्यूमरिकल कसं होतं बेसची व्हॅल्यू दिली होती pH ची म्हणून त्याच्यावरून आपण पहिल्यांदा POH काढला. POH वरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स काढलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन वरून अल्फा काढला आणि अल्फा नंतर पर्सेंटेज डिसोसिएशन काढलं. मग अशा पद्धतीचे न्यूमरिकल्स तुम्हाला परीक्षेला 3 मार्काकरता विचारले जाऊ शकतात आणि प्रत्येक स्टेपला त्याचं मार्किंग असतं. त्यामुळे किमान फॉर्म्युले तरी सगळे आपल्याला यायला पाहिजेत. आता आपण ह्या चॅप्टर मधलं लास्ट न्यूमरिकल बघतोय जे बफर सोल्युशन वरती आहे. आपण ह्या ठिकाणी फक्त बेसिक बफरचं न्यूमरिकल बघतोय त्याच्याच प्रमाणे ऍसिडिक बफरचं सुद्धा तुम्हाला सोडवता येईल. कसं आहे बघा प्रॉब्लेम काय आहे कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचा pH काढायचा आहे कंपोज्ड ऑफ 0.1 मोलर वीक बेस. काय दिलेलं आहे 0.1 मोलर वीक बेस आहे. 0.1 मोलर वीक बेस BOH and 0.2 मोलर ऑफ इट सॉल्ट. म्हणजे वीक बेस आणि इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि Kb दिलेला आहे त्याचा 1.8 इंटू 10⁻⁵. मग सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे किती आहे बघा 0.2 मोलर ऑफ इट सॉल्ट. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे. बेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलर ते पण इथं दिलेलं आहे. आता Kb ची व्हॅल्यू दिलेली आहे. काढायचं आहे का याच्यावरून आपल्याला pH काढायचा आहे. मग pH कसा काढता येईल बेस दिलेला आहे ह्या ठिकाणी म्हणून आपल्याला काय करता येईल बफर सोल्युशन कोणतं आहे बेसिक बफर आहे. मग दिलंय काढायचं आपल्याला pH म्हणून सुरुवातीला आपल्याला pH जर काढायचं असेल तर त्याच्या अगोदर त्याचा POH कॅल्क्युलेट करून घ्यायला पाहिजे आणि POH जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर POH कॅल्क्युलेट करत असताना बफर सोल्युशनसाठी हँडरसन हेसेलवेच इक्वेशन काय आहे POH इज इक्वल टू PKB प्लस log 10 टू द बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय बेस. मग त्या ठिकाणी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती झालेलं आहे इथं बेसचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे PKB ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग PKB कशावरून कॅल्क्युलेट करून घ्यायचा तर डिसोसिएशन कॉन्स्टंट KB दिलेलं आहे त्याच्यावरून PKB कॅल्क्युलेट करायचा. मग सुरुवातीला पहिल्यांदा ह्या POH काढण्यासाठी PKB ची व्हॅल्यू काढायला लागेल. मग PKB चा फॉर्म्युला काय बघा PKB इज इक्वल टू -log 10 टू द बेस KB. मग KB ची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली 1.8 इंटू 10⁻⁵. सबस्टिट्यूट केल्यानंतर 10⁻⁵ चा लॉग काय आला या ठिकाणी 5 आला -log ऑफ 1.8. मग 1.8 चा लॉग बघितल्यानंतर लॉग किती येतो 0.2553.
आणि 5 मधनं हे वजा गेल्यानंतर पीकेबीची व्हॅल्यू येते आपल्याला या ठिकाणी 4.7447. आता ही पीकेबीची व्हॅल्यू ह्या हँडरसन हॅसलबेच इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. काय आलं बघा, POH इज इक्वल टू पीकेबीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, किती आहे 4.7447 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती आहे 0.2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस किती आहे 0.1, तो सबस्टिट्यूट केल्यानंतर 0.2 डिवायडेड बाय 0.1 हे काय आलं लॉग ऑफ 2 आलं. हे लॉग ऑफ 2 ही व्हॅल्यू आहे तशी आली आणि काही लॉग हे आपल्याला पाठ असायला पाहिजे. मग लॉग 2 ची व्हॅल्यू किती आहे 0.3010, मग 0.3010 आणि 4.7447 ह्या दोन्हीची बेरीज मिळून काय येते POH आपला येतो. POH इज इक्वल टू 5.0457. आता काय केलं सुरुवातीला केबीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, त्याच्यावरनं हँडरसन हॅसलबेच इक्वेशन वरून POH कॅल्क्युलेट केला आणि आपल्याला न्यूमरिकल मध्ये विचारलंय काय POH विचारलेलं नाही तर काय विचारलंय pH विचारलेलं आहे. मग pH त्या ठिकाणी परत फॉर्म्युला काय येईल बघा, pH प्लस POH इज इक्वल टू 14 आणि हा फॉर्म्युला वापरल्यानंतर pH इज इक्वल टू काय येणार 14 मायनस POH. मग 14 मधनं वजा काय केलं POH वजा केला काय आहे 5.0457 आणि pH ची व्हॅल्यू आपल्याला इथे 8.9543. अशा पद्धतीनं 4 स्टेप्सनी आपण हे न्यूमरिकल सोडवलेलं आहे. आणि असं जर मोठं न्यूमरिकल असेल, न्यूमरिकल प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला परीक्षेला 3 मार्काकरता विचारला जातो. आता हे आपण बेसिक बफरचं न्यूमरिकल इथं सोडवून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीनं ॲसिडिक बफरचं सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये न्यूमरिकल आहे, ते तुम्ही बघा, सोडवता येतं का बघा, येईल. अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे. थँक्यू. ह्या ठिकाणी आपल्या आयनिक इक्विलिब्रियाचे न्यूमरिकल्स आणि थेअरी पार्ट आपण कव्हर केलेला आहे.